हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता घरून नाक्यावरती निघालेलो आहे बघा. आणि आता आपल्याला गाडीमध्ये ना डिझेल टाकायचं आहे. तर पहिलं नाक्यावर जायच्या अगोदर डिझेल टाकून घेऊ आपण. हो टाका, 500. आले काका. हा काय जिकडं चाक फिरल तिकडं. तर मित्रांनो, आपण पेट्रोल पंपावरून डिझेल टाकून आहे ना आपण नाक्यावर आलेलो आहे. आणि आता जवळजवळ 2 वाजलेले आहे. तर आपलं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. आणि आता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे सोलमन कंपनीचं. तर ते सोलमन कंपनीमधून आता लोडिंग करण्यासाठी चाललो आहे. आणि ते आपलं भाडं आहे APCL ट्रान्सपोर्ट आहे ना, ITI सिग्नलच्या बॅक साईडला, तिथं ते घेऊन जायचं आहे. तर चला लोडिंगसाठी जाऊ सोलमन कंपनीला. इथं आपण सोलमन कंपनीमध्ये आलेलो लोड करण्यासाठी बघा. मित्रांनो, आपण आता 21 डाग आहे ना, 21 बॉक्स कॅन धरून लोड करून आपण आता निघालेलो आहे बघा ACPL ट्रान्सपोर्टला. आणि दुपारची वेळ असल्यामुळे शुकशुकाट आहे बघा सगळीकडं. हा पवननगरचा रोड आहे मित्रांनो. हा सर्व पवननगर. आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला राईट मारून आहे ना राईट मारून आपल्याला दिवे लॅब कडून जायचं आहे ITI सिग्नलकडं. बघा हे पतंगी आल्यामुळं, आता संक्रांत आल्यामुळं बघा पतंगीचे दुकानं बघा. हे सर्व पवननगर मार्केट आहे. आणि हे पवननगरचं आहे ना रसवंतीचं फेमस दुकान बघा. हे बाई रसवंतीचं फेमस दुकान आहे. आता इथून आपल्याला राईट मारायचं आहे बघा. आता ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे दिवे लॅब जवळ. दुपारची वेळ असल्यामुळे एकदम शांतता आहे बघा. मार्केट एकदम शांत आहे. आणि निवडणुकीमुळं पण जरा वातावरण शांतच आहे धंद्यांचं. बघा जिकडं तिकडं प्रचार चालू आहे जोरात. हे बघा पतंगी बघा संक्रांतीसाठी. पतंगी उडवा पण त्या मांज्यापासून सुरक्षित राहा बाबांनो. दुखापत कोणाला करून घेऊ नका. नाही तर काय, मांज्यामुळं आत्तापर्यंत 7 ते 8 घटना पेपरमध्ये वाचल्या मी. कोणाचे गळे चिरले, कोणाचे काही तर फार भयंकर 10-20 टाके पडले. त्याच्यामुळं जरा पतंगीपासून सावधान. हे बघा हे पतंगीचे दुकानं बघा. आता हे तिकडं पतंगीचे दुकानं सजायला लागलेले आहेत. मित्रांनो हे बघा, आता हे आलं दिवे लॅबचा परिसर आहे बघा. हे दिवे लॅब बघा. आणि हा दिवे लॅबचा परिसर. आता इथून आपल्याला राईट मारून आहे ना त्रिमूर्ती चौक आणि तिथून ITI सिग्नल.
आता मित्रांनो इथून आहे ना त्रिमूर्ती चौक चालून जातो आता. हा संपूर्ण त्रिमूर्ती चौकाचा आता परिसर आहे बघा. हे बघा आता हा रोड सरळ ITI पूल आहे ना तिकडे जातो. दोंदे पूल आणि त्याच्या पुढं ITI सिग्नल. आणि हे बघा पतंगीचे दुकानं मोठमोठे सजलेले. आता त्रिमूर्ती चौक क्रॉस केला आपण आणि आता ITI सिग्नलकडे निघालेलो आपण. आता त्याच्या अगोदर दोंदे पूल येईल बघा. हे दत्त मंदिर छोटंसं बघा. आणि आता येईल तो दोंदे पूल आहे. आता हा ITI सिग्नल पुढे आहे. त्याच्या अलीकडेच आपल्याला ITI सिग्नलच्या पाठीमागून जायचं आपल्याला. ITIच्या पाठीमागून. आणि मित्रांनो बघा आता येईल ACPL ट्रान्सपोर्ट. हे बघा हे आलं ACPL ट्रान्सपोर्ट. मित्रांनो बघा हे आलं APCL ट्रान्सपोर्ट. ACPL ट्रान्सपोर्ट. स्टाफची जेवणं चालू आहे त्यामुळे थोडं थांबावं लागलं आपल्याला. बघा जेवणं चालू आहे त्यांचे. आणि हे आहे ACPL ट्रान्सपोर्ट. हे बघा आणि आता आपली गाडी खाली होईल. त्यांची जेवणं झाली का ते खाली करायला सुरुवात करतात. मित्रांनो हा आहे ACPL ट्रान्सपोर्टचा आजूबाजूचा परिसर बघा. खाली होत आहे बघा. चला झाली खाली. चला मित्रांनो खाली झाली गाडी आता. चलो चलो नाके पे. खूप वेळ लावला. 2:30ला आलो होतो मी इथं. 2:30 ते आता जवळजवळ 3:30 वाजून 5 मिनटं झाले. 1 तास लावला त्यांनी. आपण त्यांच्या लंच टाईमला आलो होतो त्याच्यामुळं मग वेळ झाला. चलो ठीक आहे. तर आता मित्रांनो आपल्याला आपण ते ACPLचं भाडं सोडून आहे ना नाक्यावाले आपल्याला दुसरं भाडं लागलं आहे बघा. आता फ्रीज घेऊन येत आहे बघा.
तर APCLचं मटेरियल सोडून आहे ना, ट्रान्सपोर्टचं मटेरियल सोडून आपल्या इथं आल्यानंतर आपल्याला दुसरं भाडं लागलं. तर हे भाडं असं आहे, इथून फ्रीज आहे, एक लोखंडी पलंग आहे आणि काही मटेरियल आहे ते घेऊन शिवाजी चौकात सोडायचं आहे. लोडिंग करता येतात ते. जेवला काल असतं तर कालच झालं असं यार. मग हा ना यार, तर ठेवून दिवस येत. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. गाडी लोडवर झाली बघा. आता फक्त ही सायकल ठेवायची आहे, सायकल ठेवली का झालं. तर बघा ना मित्रांनो, इथं सामान आपण लोड करून आणलं नाही, इथं खाली करायचं बघा. आता के सर हाताची घ्या असं इथं. चला गाडी खाली झाली बघा आपली. आता जाऊ ना केव्हा परत. तर मित्रांनो, आपण ते घर सामान खाली करून आपण आता नाक्यावर आलेलो आहे. तर असे आपले आज 2 भाडे झाले. तर आज हा व्हिडिओ आपण इथं थांबू. जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. तो भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.